राज्यात NPR राबवण्याची तयारी झाली असून याबाबत राज्याची काय भूमिका असेल ती लवकरात लवकर जाहीर करावी, जेणेकरून राज्यातील जनतेला दिलासा मिळेल की त्यांनी नेमके काय करावे। या कायद्याबाबत जनता गोंधळलेल्या अवस्थेत असून आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं। पत्रकार परिषद ही मी आणि डॉक्टर अरुण सावंत हे घेत आहोत। या पत्रकार परिषद घेण्याच्या पाठीमागची आमची भूमिका 1 एप्रिलपासून NPR म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशनचा कार्यक्रम सुरुवात होईल। आम्ही असं मानतो की ज्यांचं नागरिकत्व काढून घ्यायचं आहे त्यातली ही पहिली पायरी आहे आणि म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांनीही पुढाकार घेऊन विधानसभेचं अधिवेशन बोलवावं आणि विधानसभेच्या अधिवेशनामध्ये ठराव मंजूर करावा की नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशनचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये होणार नाही आणि महाराष्ट्रातला कुठलाही अधिकारी कर्मचारी त्याच्यामध्ये सहभाग घेणार नाही। हा ठराव लवकरात लवकर काँग्रेस आणि NCPने घ्यावा अशी विनंती आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातल्या जनतेला एक दिलासा मिळेल की NPR म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन हे महाराष्ट्रात लागू होणार नाही। शुक्रवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष डॉक्टर अरुण सावंत उपस्थित होते। राष्ट्रीय जनसंख्या नोंदणी NPRच्या कार्यक्रमाची सुरुवात 1 एप्रिलपासून होणार आहे। ज्यांचे नागरिकत्व काढून घ्यायचे आहे त्याची ही पहिली पायरी आहे। त्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीने विशेष अधिवेशन बोलावून त्यात एक ठराव मंजूर करावा, शिवाय त्यात सरकारी अधिकारी कर्मचारी सहभाग घेणार नाही असा ठराव मंजूर करावा अशी विनंती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।